नमस्कार मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी आपले जे मंत्रिमंडळ आहे त्यामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्या निर्णयामध्ये मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत कशा प्रकारे करता येईल यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री वयश्री योजना हाच तो मोठा निर्णय आहे। मुख्यमंत्री वयश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आता आपल्या राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे। मित्रांनो, जवळजवळ 480 कोटीपेक्षा जास्त निधी यासाठी मंजूर झालेला आहे। यामध्ये कमी जास्त होऊ शकते रक्कम ही, पण जवळजवळ 480 कोटीचा निधी या योजनेसाठी पुरवण्यात आलेला आहे। या योजनेसाठी कोणते नागरिक पात्र ठरतील तर मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांमध्ये 65 वर्षापेक्षा ज्यांचं वय जास्त आहे ते नागरिक या योजनेसाठी पात्र ठरतील। तसेच ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत आहे किंवा 2 लाख आहे तेच या योजनेसाठी पात्र ठरतील। पात्रता कशा प्रकारे ठरवली जाणार आहे तर मित्रांनो, आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण होणार आहे। या संरक्षणामध्ये जे ज्येष्ठ नागरिक पात्र ठरतील त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना कोणकोणते लाभ होणार आहेत तर पहिला लाभ म्हणजे मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यामध्ये एक रकमी म्हणजे एकदा 3000 रुपये रक्कम त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहे। त्याचबरोबर या योजनेअंतर्गत अजूनही लाभ ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत। जसं की मित्रांनो, जे नागरिक अपंग असतील त्यांच्यासाठी व्हीलचेअर किंवा यामध्ये त्यांना ज्या सुविधा देता येईल त्या सुविधा किंवा त्यांच्या आरोग्यविषयक काही सुविधा असतील ह्या सुविधा मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणार आहे। मित्रांनो, पण यामध्ये जे ज्येष्ठ नागरिक पात्र ठरतील त्यांच्यासाठी या योजनेचा लाभ होणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपण या योजनेसाठी अर्ज अद्याप सुरू झालेले नाहीत। अर्ज सुरू झाले तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पुरवणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरातील कोणी असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।